नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. एमआयडीसी भागात अवैधरित्या चोरटी दारूची चोरटी विक्री करणारे 7 ठिकाणी चंदनझिरा पोलिसांची छापेमारी. दिनांक 4/8/2026 रोजी नव्याने पोलीस ठाणे चंदनझिरा येथे रुजू झालेले पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी पदभार स्वीकारून अवैध धंद्याविरुद्ध तसेच दारू विक्री करणाऱ्या लोकांविरुद्ध कडक मोहीम राबवून स्वतः जालना शहरातील एमआयडीसी भागात लपून छपून चोरट्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या वेगवेगळ्या 7 ठिकाणावर छापेमारी करून तेथून 7 आरोपितांना पकडून त्यांच्याकडून 30,100 रुपये किमतीचे देशी दारू, विदेशी दारू आणि गावठी हातभट्टीची दारूचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे चंदनझिरा जिल्हा जालना येथे दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. सदर कारवाईमध्ये एमआयडीसी भागातील अवैध दारू विक्रेत्यांवर छापेमारीची मोहीम राबवित असताना खालील आरोपी मिळून आलेले आहेत. सुरेश दगडू गवारे वय 30 वर्ष राहणार कुंभेफळ तालुका जिल्हा जालना, साई ढाबा एमआयडीसी जालना. रतन बाबूराव साळवे वय 50 वर्ष राहणार पाचनवडगाव तालुका जिल्हा जालना एमआयडीसी जालना. सोपान रमेश सोळुंके वय 22 वर्ष राहणार सुंदरनगर चंदनझिरा. वैभव पांडुरंग उंडे वय 26 वर्ष राहणार बोधलापुरी तालुका घनसावंगी जिल्हा जालना एमआयडीसी जालना. राज टेक बहादूर सुनार वय 43 वर्ष राहणार हमुसाट फुटे रोड चंदनझिरा. धनंजय जानकीराम देवडे वय 49 वर्ष राहणार कादराबाद जालना. एक महिला आरोपी राहणार चंदनझिरा जालना. वरील नमूद आरोपितांकडून 30,100 रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेगवीर सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक स्कॉट मनसुख वेताळ, राजेंद्र ठाकूर, कृष्णा तंगे, शिवाजी दमधडे, सुभाष पवार, अभिजित वायको, शरद पवार, सागर खैरे, रेश्मा गुरु व शैला लोखंडे यांच्या पथकाने केली आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.